सत्यनिकेतन संस्थेचे सचिव माजी प्राचार्य TN कानवडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार आध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय। विद्यापीठाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना यावेळी अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रमेश गोसावी उपस्थित होते। विद्यापीठाच्या वतीनं विद्यापीठ वर्धापन दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातील सुप्रतिष्ठित व्यक्तींनी केलेल्या योगदानाचा गौरव व्हावा या उद्देशानं दरवर्षी त्यांना जीवन साधना गौरव पुरस्कारानं विद्यापीठामार्फत सन्मानित केलं जातं। प्राचार्य कानवडे यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल या वर्षीचा पुरस्कार देण्यात आलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृत महोत्सवी वर्षातील वर्धापन दिनाचा सोहळा विद्यापीठाचे पैलवान खाशाबा जाधव क्रीडा संकुलात पार पडलाय। कायदा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, कृष्णकुमार गोयल या मान्यवरांना यावेळी जीवन साधना गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं। प्राचार्य कानवडे यांनी 23 वर्ष आदिवासी भागातील राजूर येथील ॲडव्होकेट मनोहरराव देशमुख महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम पाहिलं। प्राचार्य पदाच्या काळात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले। त्यांचे प्राचार्य पदाचे कार्यकाळात महाविद्यालयाला अनेक पुरस्कार मिळाले। सध्या ते सत्यनिकेतन संस्थेचे सचिव म्हणून काम करत आहेत। अलीकडेच त्यांना राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार मिळालाय। यावेळी अकोले तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते, अकोले।